भिवंडी तालुक्यातील देवरुंग गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये पार पडले। गेल्या अनेक वर्षापासून देवरुंग ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यासोबतच अनेक मान्यवर व पंचक्रोशीतील वारकरी यांनी देखील मोठ्या उत्साहामध्ये या संपूर्ण अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपला सहभाग नोंदवला। यावेळी अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते। हरिनाम, भजन, कीर्तन तसेच इतर धार्मिक उपक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडले। कीर्तनामध्ये नाही, कीर्तन हे विक्षेप आंबापै मरण असं म्हटलंय। त्याच्यानंतर हे सुद्धा नाही पाहिजे, पण आता कोणी ऐकणार नाही। मात्र ही गोष्ट खरीच आहे, ते कीर्तनाला नाही पाहिजे। विठ्ठल विठ्ठल आता 5 मिनिटं पूर्ण करणार होतो, कारण मी सांगतो मग आमचे जितेंद्रनी फार चांगला एक वाक्य वापरलं त्या दिवशी आमचे भाऊ होते तिथे ऐकायला, की 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं 15-20% म्हणजे 70% तो पास झाला, मग त्याला काम भारी 70% नको। पण तुम्हाला सांगू जर त्याने 15 मिनिटं वाढवली ना, जी वस्तू तुला खात आहे ती वस्तू तू ती नको सहन करू असं का। पण बस कीर्तन काय पण तसेच आहेत, आम्ही पण आमचा पण सगळा मटेरियल सगळं इथे टाकतो आणि मग जातो बाहेर, आणि तुम्ही पण असं थोडं विठ्ठल विठ्ठल हो जाऊ द्या। ते आता रोज टाकतं ना, मग तेच कीर्तनामध्ये येतात ते त्याची जेवण पण आहे। जो जगाला जीवन देणारा त्याला टार मारायला निघाले ते कंस मामा नात्यातले बहिणी आहोत आपण, मोठ्यानं नाती जोडतात लोक। हा मामाच्या जावयाचा भाऊ इतके लांबून नाती जोडतात। असं आईने जायचं, बाई जरा थांबा, बाळाला काय झालंय कोणाला ठाऊक, सारखा रडत होत। त्याचप्रमाणे भगवान वर्धक पदवा सेवक जनार्दनजी महाराज पाटील पूर्वक आभार। त्याचप्रमाणे शत्रुघ्न चहापान व्यवस्था व्हायची, त्यांचं इथे साफसफाईसाठी करतील। आलेली आहे, सेवा लावलेली आहे, तर मनपूर्वक देवांना नवीन कपडे झाला त्याबद्दल आपल्या आपल्यासाठी जागा द्यायची आहे। कुडल केणे यांनी राजाराम बापू बारकी केलेली आहे, मध्येच लाईन होत आहे असायचं समोर एकदा काही दिवस त्यांना इथे एक मिनिट तुमच्याकडनं
50 किलो बटाटे मिळालेले आहेत. त्याप्रमाणे सोन्याचं छोटस पान हे गुप्तदान आलेलं आहे. शालिक गणपत केणे यांच्याकडनं 10 किलो बुंदी आलेली आहे. नाना बळीराम पाटील, अभिमान नामदेव पाटील यांच्याकडनं 10 किलो बुंदी. त्याचप्रमाणे